नमस्कार. सुरक्षा रक्षक महामंडळ महाराष्ट्र राज्य सिक्युरिटी गार्ड बोर्ड यांच्या अंतर्गत 12वी पास उमेदवारांसाठी प्रत्येक जिल्हानिहाय भरतीची जाहिरात देण्यात येत असून आता सध्या पाहू शकता ही भरती प्रक्रिया अर्ज करण्यासाठी या जिल्ह्याअंतर्गत सुरुवात झालेली आहे आणि बाकी जिल्ह्यांसाठी जाहिरात ही कधी येणार आहे याबाबत सुद्धा महत्त्वाची अशी अपडेट देण्यात आली आहे. तर सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026साठी 12वी पासवर मोठी भरती असून मुख्य म्हणजे यासाठी कोणतेही पेपर नाही आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला शासकीय कार्यालयामध्ये नोकरी मिळणार असून यासाठी पाहू शकता चांगली अशी संधी यामध्ये उमेदवारांना असणार आहे. ज्यांनी पोलीस भरतीमध्ये ज्यांना अपयश आलं आहे असे उमेदवार या भरतीमध्ये यामध्ये त्यांचं जो संधी आहे ही संधी त्यांचे मिळवू शकतात. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीसाठी संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांतर्गत अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे, किती जागा आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांसाठी भरतीची जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. व्हिडिओ महत्त्वाचा असो, जास्तीत जास्त जे उमेदवार आहेत या भरतीसाठी तयारी करणारे असतील, इच्छुक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्याचबरोबर भरतीबाबतच्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण भरतीची सगळ्यात महत्त्वाची मुख्य माहिती पाहूयात आणि बाकी जिल्ह्यांतर्गत जाहिरात कधीपर्यंत येईल हे सुद्धा जाणून घेऊयात. कोणत्या तारखेपर्यंत जाहिराती यायला सुरुवात होणार आहे. तर भरतीची मुख्य माहिती म्हणजे या भरतीमध्ये सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड या पदासाठी अर्ज मागवण्यात येणार आहेत आणि महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी फक्त 12वी पास असणं आवश्यक आहे. म्हणजे 12वी उत्तीर्ण उमेदवार थेट या भरतीसाठी अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया आता या भरतीमध्ये कोणताही पेपर असणार नाही आहे. फक्त लेखी परीक्षासुद्धा घेतली जात नाही आहे. फक्त मैदानी चाचणीच्या आधारावर, शारीरिक चाचणीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे होमगार्ड असेल किंवा पोलीस भरतीसाठी ज्या उमेदवारांनी तयारी केली होती त्यांना अपयश आलं आहे, त्या तयारीचा फायदा या भरतीसाठी ते उठवू शकतात. कारण तुमच्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला निवड जी आहे हे दिली जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार हा किती दिला जाईल. तर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुरुवातीला 22,000 रुपये इतका जो पगार आहे सुरक्षा रक्षक अंतर्गत मिळू शकतो. महत्त्वाचा विषय म्हणजे दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ड्युटी जी आहे त्यांची कार्यालयामध्ये कोणत्या ठिकाणी त्यांना नेमणूक मिळणार, पोस्टिंग मिळणार. तर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यातच ड्युटी जी आहे पोस्टिंग हे मिळणार आहे. आणि ड्युटी ही सरकारी कार्यालय असतील, निमशासकीय कार्यालय, धरणे आणि पूल आहेत, सरकारी दवाखाने, महानगरपालिका, इतर सहकारी संस्था या ठिकाणी त्यांना नेमणूक मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणवेश. त्यांचा जो गणवेश असेल हा कसा असेल तर या भरतीमध्ये खाकी वर्दी असणार आहे, जी पोलिसांच्या वर्दीसारखीच असते. त्या पद्धतीची सिक्युरिटी गार्ड सुरक्षा रक्षकांना त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांना नेमणूक असते त्यांच्यासाठी ही वर्दी दिली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर अर्ज करू इच्छिता तुमचं वय किती असणं आवश्यक आहे. तर सामान्य उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही 18 ते 35 वर्ष दरम्यान ठेवण्यात आली आहे. त्याचवेळी मागासवर्गीय उमेदवारांना 18 ते 40 वर्षापर्यंत सूट आहे. अर्ज प्रक्रिया, अर्ज फी जी आहे या भरतीसाठी कोणतीही फी नाही. फक्त SC ST OBC ओपन या सर्व उमेदवारांसाठी अर्ज हे पूर्णपणे फ्री असणार आहेत. कोणत्याही पद्धतीची तुम्हाला ॲप्लिकेशन फी भरायची नाही आहे. या ठिकाणी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलात लॉग इनच्या ऑप्शनवर तर तुम्ही अर्ज करू शकता. आता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज आहेत ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात अगोदर शारीरिक चाचणी ही कशी घेतली जाते. या भरतीसाठी पुरुष उमेदवारांसाठी 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, गोळाफेक घेतलं जातं. महिला उमेदवारांसाठी 100 मीटर धावणे, 800 मीटर धावणे आणि गोळाफेक या प्रकारचे जे इव्हेंट असतात ते घेतले जातात. पुरुषांसाठी 1600 मीटर धावण्यामध्ये जर त्यांनी यामध्ये वेळेमध्ये पूर्ण केलं 5 मिनिटं आणि 10 सेकंदामध्ये तर संपूर्ण 40 गुण मिळतात. त्याच्यानंतरनं जसं जसं कमी होत जाईल तसे गुणसुद्धा कमी होतात.
महिलांसाठी 800 मीटर धावण्यामध्ये 2 मिनिटं आणि 50 सेकंदामध्ये पूर्ण केलं तर 40 गुण दिले जातात आणि त्यानंतर ना बाकीसुद्धा इव्हेंट यामध्ये असतात. आता अर्जाची तारीख तर पाहू शकता, अर्जाची तारीख सुरू झाली 29 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 28 मे 2026 आहे. 28 मे 2026 पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो. अजून 10 दिवसांचा कालावधी उपलब्ध आहे. मुख्य म्हणजे आता जी अर्ज प्रक्रिया सुरू झाली ही सगळ्या जिल्ह्यांसाठी नाही आहे. तुम्ही त्या जिल्ह्यामधून रहिवासी असणं आवश्यक आहे. तर कोणत्या जिल्ह्यासाठी सुरू झाले? नागपूरसाठी, वर्धा, गोंदिया, भंडारा, विदर्भासाठी ही सुरू झालेली आहे. पाहू शकता या जिल्ह्यांसाठी जवळजवळ 400पेक्षा जास्त जागा यामध्ये असून यासाठी आत्ता अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या उमेदवारांना या टप्प्यामध्ये अर्ज करता येतोय. इतर जिल्ह्यातील उमेदवारांना या भरतीमध्ये सध्याच्या या अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करता येणार नाही. मात्र त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या जिल्ह्याअंतर्गत भरतीची जाहिरात येणार आहे. तर हाच प्रश्न पाहूयात, पुढील भरती ही कधीपर्यंत येणार आहे? तर मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या अपडेटनुसार इतर जिल्ह्यांसाठी सुरक्षा रक्षक मंडळाची भरती ऑगस्ट ते सप्टेंबर 2026 दरम्यान येण्याची शक्यता आहे. म्हणून आत्तापासूनच ग्राउंडची तयारी तुम्ही सुरू ठेवणं आवश्यक आहे. लगेचच कोणत्याही क्षणी, कोणत्याही महिन्यामध्ये तुमच्या जिल्ह्याअंतर्गत भरतीची जाहिरात येऊ शकते. शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे ही भरतीसाठी युवकांसाठी मोठी संधी ठरू शकते. कारण यामध्ये कोणताही पेपर नाही आहे, तुम्हाला कोणताही ॲप्लिकेशन फी भरायचे नाही आहे. तुमच्या अगोदरच जर तयारी असेल मैदानी चाचणीची तर त्यावरच तुम्ही यामध्ये तयारी अजून करू शकता आणि चांगल्या पद्धतीने निवड घेऊ शकता. खूप कमी अर्ज या ठिकाणी या भरतीसाठी येतात, त्यामुळे एक चांगली संधी असते. 12वी पासवर निवड होते. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यातच तुम्हाला नोकरी जी आहे दिली जाते. त्यामुळे वेळ न घालवता आत्ताच तयारी सुरू करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि सगळ्या तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ नक्की पोचवा. याबाबतच्या अशाच पुढच्या भरतीबाबतच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.